आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा बस स्थानक परिसरात अज्ञात चोरट्यांनी प्रवाशांच्या बॅगेतील तब्बल 8,40,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार माधुरी पंकज पाटील वय वर्ष 39 राहणार नवी मुंबई या आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या। त्या परतीच्या प्रवासासाठी 25 मे रोजी सकाळच्या सुमारास सटाणा बस स्थानक परिसरात आल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास केले। चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, सोन्याचे नेकलेस, चेन, कानातील टॉप्स, टासिम, गणपती पेंडल असलेली चेन तसेच सोन्याचा कॉइन यांचा समावेश आहे। सर्व दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 8,40,000 रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। या घटनेमुळे बस स्थानक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत।